नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऋतुजा पवार इन्फिनिटी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की मुंबई हायकोर्टची जी भरती आहे 2025 साठी, तर त्याची जी रिक्रुटमेंट आहे 1332 प्लस पोस्ट आहेत क्लर्कसाठी. तर यामध्ये MSCITचं जे प्रमाणपत्र आहे तर ही संगणक अर्हता अनिवार्य आहे का, आणि सूट देण्यात आलेली आहे तर कोणाकोणाला याबद्दल सूट देण्यात आलेली आहे, याबद्दलचे जेवढेही प्रश्न आहेत ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासोबतच जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर यामध्ये मुंबई हायकोर्टसाठी फॉर्म भरताना त्याबद्दल जर शिपाई भरतीसाठी स्पेसिफिक जी बॅच कंडक्ट करण्यात आलेली आहे यामध्ये तुमचं पूर्ण सिलेबस कव्हर करून घेतला जाईल आणि जास्तीत जास्त प्रश्न तुमच्याकडून सॉल्व्ह करून घेतले जाणार आहेत. यासाठी जी फीज आहे ती 99 रुपये असणार आहे आणि तुम्हाला या नंबरशी कॉन्टॅक्ट करायचा आहे 9226016161 आणि जे आपलं ॲप आहे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेचं ते डाउनलोड करायचं आहे. त्यानंतर जे आहे मुंबई हायकोर्ट क्लर्कसाठीच्या ज्या वॅकन्सीज आहेत त्यासाठी तुम्हाला जो सिलेबस आहे मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि रिझनिंग, ॲप्टिट्यूड, इंटेलिजन्स चा जो पार्ट आहे ॲप्टिट्यूडचा तो सुद्धा इथे कव्हर करून घेतला जाणार आहे. तर तुम्हाला 40 क्वेश्चनचं जे वेटेज आहे ते याच टॉपिकवरती जे आहे रिझनिंग ॲप्टिट्यूडचा तर तो इथे तुमच्याकडून कव्हर करून घेतला जाणार आहे आणि यासाठीची फीज असेल ती 499 रुपये असणार आहे. या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे 9226016161 किंवा जे आपलं ॲप आहे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेचं ते डाउनलोड करू शकता. या लोगोचं तुम्हाला ॲप डाउनलोड करायचं आहे. ओके, सो आपण नेक्स्ट बघूया की या रिलेटेड जे रिक्रुटमेंट आहे जर तुम्ही फॉर्म भरला नसेल तर तुमची जी लास्ट डेट आहे एक्झामची 5 फॉर्म फिलिंगची 5 जानेवारी 2026 पर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता. तर या रिलेटेड ज्या क्लर्कच्या पोस्ट आहेत त्याबद्दल थोडंसं बोलूया. जसं की हायकोर्टमध्ये आहेत टोटल 830 वॅकन्सीज, बेंच ॲट नागपूर 166 अँड बेंच ॲट औरंगाबाद 336 वॅकन्सीज आहेत. याबद्दल काही रिझर्व पोस्ट आहेत ज्या पर्सन विथ डिसॅबिलिटीसाठी आहेत, देन आहेत सिलेक्टेड लिस्ट आणि वेटिंग लिस्ट. तर तुमची जी सॅलरी आहे ती S10 आहे आणि 29,200 ते 92,300 पर्यंत विथ अलाउन्सेस जी सॅलरी असणार आहे. तर आपण जो रिक्रुटमेंटचा पार्ट आहे संगणक अर्हतेचा त्याबद्दल थोडंसं बघणार आहोत. जसं की एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये तुम्हाला एनी डिग्री चालणार आहे, परंतु जर तुमच्याकडे लॉची डिग्री असेल तर ती काय असणार आहे, फर्स्ट प्रेफरन्स विल बी गिवन टू दी होल्डर्स ऑफ द डिग्री इन अ लॉ. सो मेरिट लिस्टवर हे सर्व असणार आहे. त्या रिलेटेड जो शैक्षणिक अर्हताचा जो पार्ट आहे त्यानंतर सिलेबस डिकोडिंगचा पार्ट आहे. तर हायकोर्टची ज्या व्हिडिओज आहेत त्यावरती आपण सिलेबसवरती पूर्ण डिकोड व्हिडिओ बनवलेली आहे, जसे की कोणते टॉपिक करायचे आहेत आणि कशा प्रकारे तुमचा पेपर असणार आहे. तर तो सुद्धा जर तुम्ही बघितला नसेल तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन चेक करू शकता. तर आता एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये ज्यांचं GCC TBC आहे 40 तर ते सर्व इथे फॉर्म भरू शकतील. परंतु आता याच्यामध्ये त्यांनी the candidates who have passed computer typing basic course of GCC TBC English typing speed of 40 WPM conducted by Maharashtra State Council of Examination are exempted from producing certificates of about proficiency in computer operations. So त्यांना exempted म्हणजे कोणाला सूट देण्यात आलेली आहे ॲज पर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र जनरल ॲडमिनिस्ट्रेशन जे 2018चं सप्लिमेंटरी ॲड करण्यात आलेलं. तर आता यामध्ये काय आहे की जो ज्यांच्या कोणाकडे द कॅन्डिडेट्स हू पासेस इंग्लिश टायपिंग 40 आहे ते कॅन्डिडेट्स इथे मस्ट पोजेसेस आहेत, पण अदर दॅन ज्यांच्याकडे सर्टिफिकेट्स अबाउट प्रोफिशियन्सी इन कम्प्युटर ऑपरेशन ऑफ वर्ड प्रोसेसर, विंडोज, लिनक्स या रिलेटेड कोणाकडे सर्टिफिकेट असेल, MS ऑफिस किंवा MS वर्ड झाला असेल, देन ज्यांना 12th पर्यंत एज्युकेशनमध्ये काय आहे जसं की त्यांना इलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये 10th ते 12th यामध्ये बघा हा पॉईंट ॲड करण्यात आलेला आहे AICTE ला म्हणजे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळामार्फत इयत्ता 10वी व 12वी परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये असलेले संगणक आणि माहिती तंत्रज्ञान संबंधित विषय घेऊन उत्तीर्ण झालेले कॅन्डिडेट्स. म्हणजे 10वी किंवा 12वीला तुम्हाला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा सब्जेक्ट असेल, कम्प्युटर सब्जेक्ट जरी असेल तरी तुमच्याकडे MSCIT सर्टिफिकेट नसेल तरी सुद्धा चालणार आहे. म्हणजे असे कॅन्डिडेट्स हा फॉर्म भरू शकतात. त्यामुळे तुम्हाला MSCIT सर्टिफिकेट असायची गरज नाहीये. त्याच्यानंतर ज्यांचं कम्प्युटर सब्जेक्ट आहे ग्रॅज्युएशनला सुद्धा ज्यांना कम्प्युटर सब्जेक्ट आहे, सिम्पल वर्डमध्ये आहे, जसं की डिग्री झालेला आहे, कम्प्युटरमध्ये डिग्री झाले, BCS झालेला आहे किंवा IT चा कोर्स आहे किंवा 10th 12th मध्ये जर तुम्हाला
MSCIT होतं, सॉरी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा पार्ट होता, तर ते सर्व कॅन्डिडेट्स काय करू शकतात, हा फॉर्म भरू शकतात. इंडियन सर्टिफिकेट ऑफ स्कूल एज्युकेशन ICSE यांच्या मार्फत मान्यताप्राप्त इयत्ता 10वी परीक्षा अभ्यासक्रमामध्ये कम्प्युटरचा सब्जेक्ट जेवढे पण CBSE बोर्ड आहेत, ICSE बोर्ड आहेत आणि SSC बोर्ड आहेत, त्यांना सगळ्यांना कम्प्युटर हा सब्जेक्ट होता. त्यामुळे तुमच्याकडे जरी MSCIT सर्टिफिकेट नसेल तरी चालणार आहे. ज्यांना कम्प्युटर सब्जेक्ट होता अशा सर्व कॅन्डिडेट्स इथे फॉर्म भरू शकतात. त्यामुळे या रिलेटेड आय थिंक क्वेरी नसेल. आणि GCC TBC तुमच्याकडे इंग्लिश 40 सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. अदर दॅन जो पार्ट आहे की एज लिमिटचा 18 ते 38 पर्यंत ओपनसाठी आहे. 18 ते 43 पर्यंत जे कॅन्डिडेट्स आहेत ते कास्टमधून फॉर्म भरू शकतात. आणि जे हायकोर्ट रिलेटेड जे आहेत कॅन्डिडेट्स त्यांना नॉन ॲप्लिकेबल करण्यात आलेलं आहे मॅक्झिमम एज क्रायटेरिया. तर या रिलेटेडच हे अपडेट होतं. तर तुम्हाला अशीच माहिती जाणून घ्यायची असतील आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला जाता जाता एक लाईक सुद्धा करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या अपडेटमध्ये.